राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांची किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल नंबर 9767837999 आणि 9890033961। मतदारसंघात डीपी दिल्या पण माझी फ्यूज कधी काढली समजलंच नाही। प्राजक्त तनपुरे। सरकारकडून निधी मिळत नाही, कटोरा घेऊन फिरायची वेळ आली। आमदार हेमंत ओगले, राहुरी मतदार संघात ऊर्जा विभागातून मोठ्या प्रमाणात कामे केली। प्रत्येक गावातील कानाकोपऱ्यात डीपी बसविल्या, विजेचा प्रश्न सोडविला, परंतु मतदारांनी माझीच फ्यूज कधी काढून घेतली हेच मला समजले नाही, असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितले। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांसाठी देवळाली प्रवरा येथे आमदार हेमंत ओगले यांच्या आमदार निधीतून 40 लाख रुपयांचे विकास कामांचा लोकार्पण व आमदार ओगले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्या माजी मंत्री तनपुरे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत मुसमाडे हे होते। यावेळी आमदार हेमंत ओगले, करण ससाने, सचिन गुजर, शिवाजीराव मुसमाडे, बाळासाहेब आढाव, शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन म्हसे, सुरेश निमसे, दत्ताप्पा कडू, राजेंद्र कदम, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉक्टर विश्वास पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, ज्ञानेश्वर वाणी, गोवर्धन शेटे, अशोक खुरुत, बाळासाहेब खांदे, भागवत मुसमाडे, कुंडलिक खपके, सतेश वाळुंज, भगवान गडक, ॲडव्होकेट प्रकाश संसारे, मयूर अडागळे, शरद वाळके, अनिल औटी, संजय भोसले, सुरेश शिरसाट आदी उपस्थित होते। यावेळी कृष्ण मुसमाडे, शिवाजीराव मुसमाडे, सचिन गुजर, करण ससाने आदींचे भाषणे झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबासाहेब खांदे यांनी केले। अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाटसह नानासाहेब गुंडे, राहुरी। कार्यालयाचं आत्ताच आपण उद्घाटन केलं। असे या भागाचे लोकप्रिय आमदार हेमंत ओगले व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाने, सचिनजी गुजर, ज्ञानेश्वरजी मुरकुटे, आमचे काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी आढाव, शहराचे अध्यक्ष कृष्ण पाटील मुसमाडे। वेळ भरपूर झाला, मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो। सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित व्यासपीठ। आज खरं आमदार साहेबांचं मी कौतुक आणि आभार याच्यासाठी करेल की जेव्हापासून 2009 सालापासून आपला मतदारसंघाची विभागना झाली, नाही तर अगोदर आपला राहुरी तालुका एक मतदारसंघ होता। 2009 ला आपली देवळाली, टाकळी 32 गावं ही श्रीरामपूर विधानसभेला गेली। तिकडे राहुरी, नगर, पाथर्डी असं वेगळं समीकरण झालं। सातत्यानं आमदार साहेब मला आमच्या सरकारकडे आता पैशाचं बिलकुल पैसेच राहिलेले नाही। जवळपास 89,000 कोटींचं देणं सरकारवरती आता या क्षणाला आहे। त्याच्यामध्ये 47,000 कोटी हे पीडब्ल्यूडीचे, 12,000 कोटी हे जलजीवनचे, असे प्रत्येक खात्याचे पैसे सरकारने थांबवून ठेवले। विकास निधींसाठी सरकारकडे पैसा नाहीये, कुठल्या योजना नवीन घेण्यासाठी पैसे नाही। आज अवस्था अशी आहे की आमचा जो आमदार निधी, हक्काचा निधी आहे, त्याच्यामध्ये पण सरकारकडे देण्यासाठी पैसे नाही। खूप मोठ्या घोषणा केल्या, परंतु आज जो काही निधी वरतून डीपीडीसी मधून दिला जातो, आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल, त्याची घोषणा झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत पैसे नसल्यामुळं बऱ्याचशा अडचणी तयार होत आहेत। आणि आपण पाहिलं असेल की कुठलीही योजना घ्यायची म्हटली तर आम्हाला म्हणजे सक्त, म्हणजे आम्ही जर कुठला एखादा कागद घेऊन गेलो कोणाकडे तर सक्त सांगितलं गेलं की वा आमच्याकडे सध्याला आता पैसे नाहीत, नवीन योजना वरतून निर्देश आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पैसा या ठिकाणी येईल अशी सध्याला 1 वर्षभर तरी खात्री नाही। सरकारने त्यामधून काही मार्ग काढला आणि जर काही संधी मिळाली तरच शक्य आहे। लाडकी बहिणी योजनेचे 1,500 वरून 2,500 करू अशी त्यांनी घोषणा केली होती, परंतु ते 2,500 सोडाच आता 26.5 लाख लाडक्या बहिणींना त्यामधून वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकार येन केन प्रकारे पैसे कुठून गोळा करतात
याचा ते प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल की नुकतंच जे अबकारी खातं आहे त्याने 60% पहिल्यांदा इतिहासात असं झालं की दारूवरती 60% कर लावला गेलेला आहे. म्हणजे कधीही तो कर 30% पेक्षा जास्त असू नये असं एक धोरण होतं, पण तो 60% लावला गेला आहे. मग याच्यामधून असं होणार आहे की हे जो चोरीचा दारूचा धंदा आहे तो जास्त जोरावरती येणार आहे. मग सरकारकडे आता कुठल्याही पद्धतीने पैसे गोळा करायचे आहेत आणि द्यायचे आहेत, कारण केंद्र सरकारने आता जवळपास काहीतरी सरकारने 1,20,000 कोटीची मागणी केलेली आहे की आम्हाला पैसे द्या, परंतु जे आपल्या हक्काचे जीएसटीचे पैसे तेही केंद्र सरकार आपल्या राज्याला देत नाही. त्यामुळे सरकारची अजून बिकट अवस्था चाललेली आहे आणि याच्यामधून मार्ग कसा निघेल हे त्यांनाच माहिती. आता मी ज्यावेळेस विधानसभेत पहिल्या दिवशी गेलो हिवाळी अधिवेशनात, हे आता माझं 3रं अधिवेशन झालं. 3ही अधिवेशनात मी हा प्रश्न सातत्याने मांडत गेलो. पोलीस एसपी साहेब असतील, एसपी साहेबांकडून प्रस्ताव मी डीजी ऑफिसपर्यंत नेलेला आहे. परंतु आता मंजुरी मिळालेली आहे असं जवळपास दिसतं एकंदरीत. पण आता पैसे आणण्यासाठी आताच आम्ही भाषणात पण सांगितलं की आम्हाला झगडावं लागेल, पण निश्चितपणे देवळालीचं पोलीस स्टेशन आम्ही हे पूर्ण करून देऊ. कारण हे आपल्या काळात झालं पाहिजे हे आमचं स्वप्न होतं, कारण खूप लोकांची मागणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे. सरकारलाही विनंती असेल की काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही पैशाची मागणी करणार आहोत, त्यामध्ये हे देवळाली प्रवरा पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा सातत्याने करू. महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असतील आणि